आरंभ नाही, आकार नाही, रंगही नाही. नुकसे नुसते नजरेत काही, एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, कालौद्याचा आज शोध हा, कालौद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. आणलीस ना मिठाई, जा आतमध्ये ठेव. नवऱ्या मुलाचं तोंड गोड करायचंय. जा. काय सांगता? अहो, लाखात एक आहे मुलगा. डॉक्टर केतकरांनी अगदी योग्य स्थळ निवडलंय मुलीसाठी. शालिनी तशी पहिल्यापासूनच भाग्यवान हो, स्वतः डॉक्टर नाहीये. अहो, पण मुलगा डॉक्टर आहे ना, सुयश वैद्य. कसं जुळलं हो? हल्ली आपल्या वेळेसारखे जोडे थोडे झिजवावे लागतात. म्हणजे स्वतः जुळवलं की काय? लव्ह मॅरेज की काही गडबड? नाही हो, केतकरांनी सुयोग्यच्या लग्न संस्थेत तिचं नाव नोंदवल्यावर काही स्थळं आली, पण त्या स्थळांपैकी डॉक्टर सुयश वैद्यचं स्थळ सगळ्यांना पसंत पडलं. आता काय, लग्न अगदी 5 दिवसांवर आलंय. आमच्या सुमतीचं जमायला हवं हो. शालिनीहून दिसायला काही कमी नाहीये. हा, हॅलो. हो हो, डॉक्टर केतकर बोलतोय. हो, शालिनीचं लग्न ठरलंय. हा हो, अहो मी तिचा जन्मदाताच बोलतोय. काय? अहो कसं शक्य आहे? अहो काय सांगताय काय? हॅलो हॅलो हॅलो. केतकर साहेब कुठे? क्लिनिक मध्ये. अहो आज क्लिनिक बंद आहे. सुयश कुठे गेला क्लिनिक बंद करून? तुम्हाला सांगितलं नाही? अहो तुमच्याच मुलीशी लग्न ठरले ना त्याचं. मला वाटतं आई वडिलांना बोलवायला गावी गेला असेल. म्हणजे काल असंच काहीतरी बोलत होता. काय हो? तुम्हाला माहित नाही? हे क्लिनिक किती वर्ष इकडे आहे? अहो 2 वर्ष झाली. 2? हो
अहो मुलगा चांगला आहे, कशाला चिंता करताय तर तुम्ही? नाही चिंता नाही, पण गावाला जातो असं काही सांगितलं नाही त्यांनी. अहो आता तुम्हाला कशाला सांगेल, तुमच्या मुलीला माहित असेल. हा काय केतकर साहेब, तुम्ही पण ना खरंच. फोन खरा म्हणावा की खोटा? ओ केतकर साहेब, हो साहेब कुठे कसं यायचं? नाही काहीच नाही. बरं येतो मी. फाईल आली आहे माझ्याकडे. हां जरा वाचतो मी पूर्ण, मग कळवतो तुला. हां हो हो ठीक आहे ठीक आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. मी डॉक्टर केतकर. बसा बसा. हां करतो फोन. अमर विश्वास आपणच ना? हो साहेब आज मी कन्फ्यूज आहे. केतकर साहेब, मनात काय असेल ते स्पष्ट बोला. तुम्ही अजिबात घाबरू नका, योग्य ठिकाणी आलेला आहात. शेवटी आम्ही माणसंच आहोत, आम्ही मदतच करतो. बोला. साहेब 5 दिवसांनी माझ्या मुलीचं लग्न आहे. आज सकाळी मला निनावी फोन आला. म्हणाला मी तुमचा हितचिंतक बोलतोय. आणि वर असंही म्हणाला, ज्या मुलाबरोबर तुमच्या मुलीचं लग्न लावून देत आहे तो डॉक्टर नाही, कंपाऊंडर होता आणि आता डॉक्टर म्हणून मिरवतोय. साहेब साहेब ही गोष्ट त्याला कळली तर तो लग्नाला तयार होईल. आणि ज्याने हे सत्य सांगितलंय ते ऐकल्यानंतर माझ्या मुलीचं नाव बदनाम होईल. साहेब 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 आपण मला मदत कराल ना? डॉक्टर साहेब, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात. तेव्हा तुम्ही निश्चिंत मनाने घरी जा आणि लग्नाची तयारी करा. कसं आहे, ही जी हितचिंतक मंडळी असतात ना, ही अशा शुभ कार्यामध्ये फोन करून नेहमीच अडथळे आणतात आपला वाईट हेतू साध्य करण्यासाठी. पण तुम्ही काही काळजी करू नका. तुमचं जे काही टेन्शन आहे ते आमच्यावर सोपवा आणि तुम्ही निश्चिंत मनाने लग्नाची तयारी करा. डॉक्टर साहेब, जर तुमचा होणारा जावई खरंच बोगस डॉक्टर असेल तर हे लग्न थांबावं लागेल. आणि 2 दिवसात आम्ही जर तपास करू शकलो नाही आणि तो संशय तसाच राहिला तर काहीतरी कारण काढून हे लग्न पोस्टपोन करायचं. पण मला नाही वाटत आम्हाला तपास करण्यासाठी 1-2 दिवसांच्या वर लागतील. तेव्हा तुम्ही निश्चिंत मनाने घरी जा. थँक्यू सर, थँक्यू. शिंदे, यस सर. हे काय सांगतायत ते नीट लिहून घ्या. ओके हं? आणि नंतर मग नीता आणि रोहितला माझ्याकडे पाठवा. चालेल. जा साहेब. साहेब माझ्या मुलीचं आयुष्य आता तुमच्या हातात आहे साहेब. काही काळजी करू नका साहेब, सगळं व्यवस्थित होईल. नमस्कार साहेब. शोध शोध डॉक्टर केतकरांच्या मुलीचं 5 दिवसावर लग्न आलंय. पण डॉक्टर केतकरांना एक निनावी फोन आला होता की त्यांचा जो होणारा जावई आहे तो एक बोगस डॉक्टर आहे. आता आपल्याला या गोष्टीचा तपास करायचा आहे, पण हे कुणालाही कळता कामा नये. यु नो, कारण असं आहे की समजा तो जर बोगस डॉक्टर असेल आणि त्याला जरा कुणकुण लागली तर तो हे लग्न मोडेल. आणि तो जर खरंच डॉक्टर असेल तर हे लग्न निर्विघ्नपणे पार पडायला हवं.
सर मला नाही वाटत त्यात फार कॉम्प्लिकेशन्स असतील. खरंय, पण लग्न 5 दिवसावर आलंय. आपल्याला प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे. राईट सर. मी तर एक काम कर, तू मला क्लिनिकचा ॲड्रेस दे आणि तू स्वतः लग्न संस्थेत जा. राईट सर. हां ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा तपास तुम्हाला सिव्हिलमध्ये करावा लागेल. राईट सर. डॉक्टर सुयश वैद्य. एक्सक्यूज मी. पण मी हां तुम्हीच. हे डॉक्टर पुढे गेले. अहो त्यांचं लग्न ठरलंय म्हणून ते गेले. मग असा बोर्ड लावायचा ना, काय लग्नाला या म्हणून. लग्नाला या म्हणून नाही, आज दवाखाना बंद आहे म्हणून. हो अहो एक काम करा, ते आले ना की त्यांना विचारा. नाहीतर असं करा ना, ते पुढच्या गल्लीत डॉक्टर देशमुख आहेत ना, त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडे होईल तुमचं काम. अहो ते सुद्धा हेच काम करतात. हेच काम करतात म्हणजे? अहो म्हणजे तुम्हाला आजारी असल्याचं सर्टिफिकेट पाहिजे ना, हो की नाही? आमचे हे डॉक्टर आहेत, ते आजारी असल्याचं सर्टिफिकेट देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अच्छा. आणि डॉक्टर म्हणून? या अहो आपल्याला कधी डॉक्टर लागलंच नाही. नाही म्हणजे आपण कधी आजारीच आहे ना. आपण रोज पहाटे उठतो, योगा करतो, त्यामुळे योगानं डॉक्टरकडे जाण्याचा प्रश्नच नाही. हो पण तुम्हाला सांगतो साहेब, सर्दी पडशाला एकदम चांगला डॉक्टर आहे. बऱ्याच जणांना गुण आला याचा. थँक्यू. या कोण? शेतकऱ्यांची मुलगी? नाही अहो या सुद्धा डॉक्टर आहेत, त्यामुळे अधून मधून येणं असतं त्यांचं इथं. असं? मी जरा यांना भेटतो. बरं बरं. नमस्कार. 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 या बसा. बोला. मला जरा मुलं बघायची होती माझ्या भाची करता. इथं रजिस्ट्रेशन आहे का तुमचं? हो, शालिनी केतकर. शालिनी केतकर. अरे पण त्यांचं तर लग्न ठरलंय आमच्या संस्थेमार्फत. काय सांगताय? डॉक्टर सुयश वैद्यशी. एक मिनिट. हे पहा. एक मिनिट. तुमच्या भाची आहेत ना त्या? मग त्यांचं लग्न ठरलं तुम्हाला कसं नाही समजलं? थांबा, मी जाते आणि विचारते. काय बायका असतात एक एक. शोध शोध
एक्सक्यूज मी. येस. मला ते आजारपणाचं सर्टिफिकेट हवं आहे. मी 4 दिवस कामावर गेलो नाही ना म्हणून. बरं बसा. थँक्यू. डॉक्टर नीता. ते गावी गेलेत. येतील. नाव? रोहित वाघ. वय? 26 वर्ष. ₹200. हां हां. थँक्यू. आतापर्यंत काही वावगं असं आढळलेलं नाही. सर संस्थेचं काम व्यवस्थित चालू आहे. क्लिनिकमध्ये जर ती एक गडबड सोडली तर बोगस डॉक्टर वाटत नाही. आता काय करायचं? सर मला असं वाटतं आपण सुयशला गाठलं तर. नाही नाही नाही, मला असं वाटतं की त्याला न कळता जर आपण हे काम केलं तर आपल्याला जास्त इझीच आहे. ज्या अर्थी तो अशी सर्टिफिकेट देतो आणि लग्न संस्थेत नाव नोंदवतो त्या अर्थी तो पूर्ण प्लॅनिंगनी उतरला. ती मुलगी कोण होती? मी विचार केला की ती केतकरांची मुलगी का, पण जेव्हा मला असं कळलं की ती डॉक्टर आहे तेव्हा ती शक्यता नव्हती. तरी रिचेक म्हणून मी केतकरांच्या मुलींचे फोटो मागून घेतले, पण तीही नाही. मग मी विचार केला की डॉक्टर सुयश तिला का भेटतो. कदाचित एकमेकांचं प्रेम असेल, घरच्यांचा विरोध असेल. मग आता हे लग्न मोडायचं ते कसं, तर मित्रामार्फत फोन केला गेला असेल. शक्यता आहे. नाही, का? कारण जर त्यांचं त्या डॉक्टरवर प्रेम असतं ना तर त्यांचं लग्न ठरलंय आणि ते गावाला गेले हे आजूबाजूवाल्यांप्रमाणे त्यांनाही माहिती असतंच. आणि आपल्या प्रियकराचं 5 दिवसाने लग्न आहे तर ते एका फोनवर मोडण्याचं डिपेंड राहणार नाहीत. आणि त्यातूनही ते स्वतः बोगस आहेत असं कशाला सांगतील. काहीतरी वेगळं कारण सांगतील ना. येस, यू आर राईट नीता. एक मिनिट. एक काम करूया. हां, तू त्या मोबाईलमध्ये सर्टिफिकेटचा फोटो काढलायस ना, करेक्ट. तो डेव्हलप कर आणि युनिव्हर्सिटीत जाऊन चेक कर की ते सर्टिफिकेट खरं आहे की नाही. आणि दरम्यानच्या काळात तू त्या डॉक्टर इन बाईंडवर लक्ष ठेव आणि त्या क्लिनिकवरही लक्ष ठेव. पण सर ते सर्टिफिकेट दिल्ली बोर्डाचं आहे, म्हणजे मला दिल्लीला जावं लागणार. सो वॉट, जा दिल्लीला. शेवटी त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. राईट सर.
ते दागिने वगैरे आहेत का? नाही म्हणजे आईबाबांना संध्याकाळपर्यंत दाखवून आणले असते. त्यांना इकडे येता नाही येणार ना. हा डॉक्टर केतकर बोला. सर ते जावई बापू आलेत. आई वडिलांना दागिने दाखवायचे तसं म्हणतात.